महात्मा फुले वाडा, पुण्यातील महात्मा फुले वाडा सामाजिक समतेचं एक पवित्र ठिकाण। याच ठिकाणावरून सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सामाजिक समतेची ज्योत याच ठिकाणी पेटवलेली होती। आता मी त्याच ठिकाणी आहे। खरं तर काल अर्थात जर पाहिलं तर राज्य सरकारच्या वतीनं हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करणारा एक GR राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आला आणि त्या विरोधात ओबीसी संघटना ज्या आहेत, ओबीसी नेते आम्ही ओबीसी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर याच विरोधात आज सकाळपासून ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत आक्रमक झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी काळ्या फिती बांधून जे आहे मूक आंदोलन या ठिकाणी केलेले आहे। आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत, ओबीसी नेते आहेत। आपण सकाळपासून आंदोलन करताय। जर काल पाहिलं तर ओबीसी अर्थात मराठा आरक्षणासाठीचा हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि आज सकाळपासून आपण समता भूमी या ठिकाणी आहे ते निषेध आंदोलन करतो। खरं तर ज्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्या सावित्रीमाईंनी शोषितांच्या वंचितांच्या हक्क अधिकारासंदर्भात या देशाला दिशा दिली, समतेचं तत्व दिलं, न्यायाचं तत्व दिलं, कमी आहे तरीही त्यांना लेकरा बाळांचं पडलेलं नाही, शिक्षण नोकऱ्याचं पडलेलं नाही। गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या जे राजकारणातली जी पद आहेत त्या पदामध्ये यांना जास्त इंटरेस्ट आहे। त्यामुळे हे आंदोलनच मुळात राजकीय हेतून प्रेरित होतं। त्यांना सपोर्ट करणारे आमदार, खासदार, पक्ष हे कुठेतरी राजकीय अजेंडा राबवत होते। दुर्दैव मात्र ओबीसींचं आहे की या GR द्वारे या ओबीसींच्या या आरक्षणामध्ये मराठा समाजाचं इन्क्लुजन दुर्दैवानं होतंय। हे आम्हाला खेदानं नमूद करावं असं वाटतंय। मुख्यमंत्री एक दिवस आधी विधान करतात की ओबीसी आरक्षणाला मी कसलाही पद्धतीचा धक्का लागू देणार नाही, मी राजकारण गेलं चुलीत परंतु मी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणतात आणि त्यानंतर हे असा पद्धतीचा GR निघतो। हा GRच सांगतो, हा GRच जे आजपर्यंत अनधिकृतरित्या अवैधरित्या जे बोगस सर्टिफिकेट वाटली जात होती त्या बोगस सर्टिफिकेटना एक पद्धतीनं या GR द्वारे चालना मिळालेली आहे। आता याच्या 4 पट दुपटीने ही बोगस सर्टिफिकेट काढली जातील आणि गावगाड्यातला एखादा नाभिक, एखादा सुतार, एखादा लोहार, एखादा कुंभार, एखादा परीट, एखादा गुरव, एखादा गडशी, एखादा गावगाड्यातला बेडर, रामोशी, मेंढपाळ, वंजारी, बंजारा, लमान कोणी माणूस तुम्हाला पंचायतीचा मेंबर, नगरसेवक, महापौर दिसणार नाही। आणि दुखणं त्यांचं हे इथंच आहे। 10% लोकांच्या झुंडीला बळी पडून आगतिक होऊन शासनानं हा GR काढलाय। हा सामाजिक न्यायाच्या विरोधामधला GR आहे, हा संविधानाच्या विरोधामधला GR आहे आणि गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचे हक्क अधिकार संपवणारा GR आहे। म्हणून आम्ही निषेध केलाय। ओबीसी आरक्षण उपसमितीची स्थापना राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली। त्याचे काय टर्म ऑफ रेफरन्सेस आहेत हे आम्हाला कळलेलं नाही, पण या आरक्षणावर उतारा म्हणून जर ही समिती नेमली असेल तर या समितीनं पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांकडे जावं आणि त्यांनी पहिली मागणी करावी की हा GR संविधान विरोधी आहे, कायदा विरोधी आहे, ओबीसी आरक्षणाचा नरडीचा घोट घेणार आहे, हे पहिल्यांदा मुख्यमंत्र्याला सांगण्याचं धाडस यांनी करावं, तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू। अदरवाईज आम्ही या असल्या समित्या GR काढून ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, त्यामुळे अशा समित्यांना काही मिनिंगच उरलेला नाही, अर्थ उरलेला नाही। दादा आपण बघतोय की या समितीमध्ये छगन भुजबळ यांना सुद्धा स्थान दिलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज कॅबिनेटची बैठक होती, या बैठकीमध्ये छगन भुजबळांनी बहिष्कार टाकलेला आहे। नाही, नक्कीच पहिल्यापासून भुजबळ साहेबांनी ते सत्तेत असले नसले, मंत्रिपदी असले मंत्रिपदी नसले, ज्या ज्या वेळेस ओबीसीवर अन्याय झालेला आहे त्यावेळेस त्यांनी सत्तेच्या व्यतिरिक्त ओबीसीला प्रेफरन्स दिलेला आहे, ओबीसीला प्राधान्य दिलेलं आहे। शिवसेना सोडणं तेव्हापासून भुजबळ साहेबांनी ओबीसीचीच आस धरलेली आहे, ओबीसीला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे। राहिला विषय या उपसमितीचा, तर बैल गेला आणि झोपा केला, वराती मागचं घोडं। तुम्हाला जर आमच्या ओबीसी व्हीजेएनटी SC STच्या जातीचे दाखले देण्याच्या कायद्यामध्ये काही सुधारणा करायच्या होत्या तर मग 4 दिवसापूर्वी तुम्ही ही उपसमिती का नाही आणली? ही नाटकं आता तुम्ही कशाला दाखवताय? आमचा रोष, आमच्या ज्या भावना आहेत त्या शांत करायला, आमचा राग शांत करायला? तर मुळामध्ये ही असली धुळफेक, हे काही कुठे ओबीसी काही दूध खोळे नाही। जरी आम्ही गावगाड्यामध्ये छोटे छोटे असलो, आमच्या आर्थिक सामाजिक परिस्थिती जरी चांगली नसली, 450 जातीत आम्ही विभागले गेलेलो असलो तरी पण आम्ही शिकलेलो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आणि त्यांच्या विचारांवर आम्ही मार्गक्रमण करतोय। त्यामुळं आम्ही एवढे दूध खुळे नाहीये। हे असले काय कुठल्या समित्या बिमित्याचे कागद आमच्यावर मारू नका। जर तुम्हाला खरंच एवढा कळवळ आहे तर मग याचे अध्यक्ष कोण आहेत? चंद्रशेखर बावनकुळे, त्यांचा काय अभ्यास आहे ओबीसी बाबत? आणि भुजबळ साहेबांना तुम्ही सदस्य करताय। म्हणजे मुळात समजून येतं काहीतरी ओबीसींना काहीतरी तोंडाला पानं पुसायची, ओबीसी चिडलेत, नाराज आहेत, संघर्षाच्या पावित्र्यात आहेत।
तू म्हणला या उपसमितीला जर काम द्यायचंय ना, सर्वात प्रथम या नारळ फोडतो ना आपण, त्या उपसमितीचा नारळ फोडतानाच हा पहिल्यांदा जी.आर. फाडा, हा जी.आर. रद्द करा, जी.आर. होल्डवर ठेवा, या उपसमितीची मीटिंग ठेवा आणि ते मराठा जी कोणती उपसमिती आहे या दोन्ही समित्यांची मीटिंग ठेवा, आमच्या सारख्यांना बोलवा तिथं. त्यामुळं काहीतरी करायचं, म्हणजे आजार होऊन गेला, हात कापल्यानंतर मग तुम्ही औषध देणार का? त्यामुळे हे असली धुळपेक नाही केली पाहिजे. हा जो अध्यादेश आहे, या अध्यादेशाने ज्या जातीचे, कुणबी जातीचे 2004 पासून सर्टिफिकेटचं जे रांग लागली होती, आता ते भगदाड पाडले. आता त्याला एक्सप्रेस वे करून दिलेला आहे. आता बुस्टर डोस आहे. आता तलाठी पण तो अहवाल देऊ शकतो, ग्रामसेवक देऊ शकतो, कृषी अधिकारी देऊ शकतो. कृषी अधिकारी ज्याचं BSc ऍग्री झालेलं असतं, MSc ऍग्री झालेलं असतं, त्याला शेतीचं नॉलेज असतं, तो जात आणि कुळ नातेसंबंध कसे तपासणार? तो काय समाजशास्त्रज्ञ आहे काय? त्याला काय तुम्ही ट्रेनिंग देणार आहे? त्यांनी पिकांचे पंचनामे करायचे का, त्या गुरांचे पंचनामे करायचे का, लोकांच्या जातीचे प्रमाणपत्र द्यायचे, अहवाल तपासायचे? आणि वर याच्यावर हाईट म्हणून काय केलं यांनी? प्रतिज्ञापत्र, नवीन फंडा, नातेसंबंधातील कुळातील ज्या माणसाकडे कुणबीचा दाखला आहे तो प्रतिज्ञापत्र देणार की अर्जदाराला मी ओळखतो आणि माझी तयारी आहे आणि मी कुणबी आहे, हा माझ्या नातेसंबंधातील. आता नातेसंबंध हे आंतरजातीय होतात, आंतरधर्मीय होतात, सगळीकडे चालू आहे ना आता ते नातेसंबंध. त्याला सीमाच नाहीये. अमेरिकेत एखादा, त्या युगांडामध्ये, नायजेरियामध्ये पण एखादा कुणाचा तरी नातेसंबंध होऊ शकतो. तिकडच्या माणसांना तुम्ही सर्टिफिकेट देणार का? आता नवीन वेगवेगळं आणखीन काय आलंय? पहिल्यांदा तरी मुलगा मुलगी हे करायचं, ते पुढचं काय मी बोलत नाही. नातेसंबंधाला काय व्याख्या काय? जो 2012चा अधिनियम आहे याच्यामध्ये व्याख्या आहे, ती कशाची आहे? नातेवाईक, म्हणजे वडिलांच्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक. मग तुम्ही ह्या GR मध्ये पुढच्या पानावर एवढा मोठा निबंध लिहिला हैदराबादच्या निजामावर, मग तुम्हाला तिथं नातेसंबंधच्या ऐवजी वडिलांच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईक हा शब्द टाकायला काय झालं होतं? राहिला विषय कुळाचा. हे कुळ कोण ठरवणार? मग जे आपल्याकडे त्या चोपड्या घेऊन नाशिकला, त्र्यंबकेश्वरला असतात किंवा काशीला असतात, मग एखाद्याने सांगितलं हा माझ्या कुळातला आहे, मग त्याने अर्ज दिला, मग तो तलाठी काय करणार? तलाठी जाणार तिकडे त्या याला काशीला आणि मग त्याच्या चोपड्या असतात ते करणार का? कुळ ठरवणार कोण? त्याची काय कार्यपद्धती विहित केली तुम्ही? त्यामुळं मुळात असे ढोबळ शब्द जिथं तुम्हाला काही कसंही फिरवता येईल असं मुद्दाम तरतूद करून ठेवायची. त्यामुळं तुम्हाला तो खुशकीचा मार्ग सापडतो. ह्या GRचा अर्थ एकच आहे, आम्ही तुम्हाला सगळे सोयरे दिलेला आहे, तुम्हाला सरसकट दिलेला आहे, फक्त ते त्यात लिहिलेलं नाहीये. पण तुम्ही भावना समजून घ्या. आता तुमची कला, आता तुम्ही कसं करणार, कसं त्या तलाठ्याला मॅनेज करणार? आम्ही तुम्हाला ते ग्राउंड तयार करून दिलंय. आता तुम्हाला कशी बॅटिंग करायची आणि कसा छक्के चौके मारायचे ते तुम्ही करा. एकंदरीत हा सगळा असला प्रकार आहे, याला आमचा तीव्र विरोध आहे. एवढा महत्वाचा जो कायदा आहे SC ST OBC VJNT, ह्या कायद्यामध्ये तुम्ही असे शब्द टाकता, नातेसंबंधातील, कुळातील. महाराष्ट्राने म्हणजे सरसकट मराठा आरक्षणासाठी मार्गच मोकळा केला. हा 100% एक्सप्रेस वे केलाय आणि विथ बुस्टर डोस. अडचणच नाही, प्रतिज्ञापत्र द्यायची आणि तुम्हाला पाहिजे ते सर्टिफिकेट मिळणार. मग ते दिलं नसतं ना, ते जरांगेने एवढा हे नसताना केला, एवढा गुलाल नसताना उधळला. तो माणूस आपण महाराष्ट्रात 2 वर्षापासून बघतोय, भले भले आले तर त्याला हाडतूड करतो. आज त्याने गुलाल का उधळला? त्यांनी ते हैदराबाद गॅझेटचं वाचून दाखवलं. खालचा पॅरेग्राफवर तो काही बोलला नाही. त्यांना वाटलं OBC आपले भुलतात, OBC म्हणतील काय नाही, हैदराबाद गॅझेट काय नाही. आणि वर काही नेते काय म्हणतात की आम्हाला काहीच मिळलं नाही. अहो तुम्ही आम्हाला येड्यात काढता. तुम्हाला असं वाटतंय की आम्ही संभ्रमित होऊ? आम्हाला कळतंय ना आमचं नुकसान कुठल्या लाईनमध्ये आणि कोणत्या शब्दामध्ये. त्यामुळं याला आम्ही रस्त्यावर 100% उतरून विरोध करू. विरोध चालू झालाय आणि कोर्टामध्ये सर्व पुरावे, सर्व फॅक्ट्स, त्याच्यामध्ये जे कोणते न्यायनिवाडे असतील, त्याला सपोर्टिव्ह कोणते डॉक्युमेंट्स असतील, याचा सगळा अभ्यास करू. कायदे तज्ञांशी ते कशी मांडणी करायची ते बघू आणि त्यानंतर आम्ही नक्कीच हा GR रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये धाव घेऊ. तत्पूर्वी राज्य सरकारला जर काही देणं घेणं असेल
ह्या राजकीय पक्षांना वाटत असेल की 58% ओबीसींना पण मताचा अधिकार आहे का? त्यांना वाटत नाहीये? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला फक्त मराठा समाजाचं मतदान करणार आहे का? आम्ही घरात बसणार आहे का? मग तुम्हाला जरा जरी चिंता असेल, काळजी असेल, तर तुम्ही हा GR रद्द करावा. दादा, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल ज्यावेळेस उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं की जरांगेला 3 तासांच्या आतमध्ये तुम्ही आझाद मैदान खाली करा. त्यानंतर जर पाहिलं तर राज्य सरकारने अतिशय वेगानं पावलं उचलली. त्यानंतर GR काढला. उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, ते जरांगे पाटील यांना भेटायला गेले आणि त्यानंतर एका बाजूला राज्य सरकारच्या वतीने कोर्टात असं सांगण्यात आलेलं होतं की फक्त आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी होती, नंतरचे 2 दिवस परवानगीच नव्हती. अशावेळी राज्य सरकारचे प्रतिनिधी थेटपणे त्यांच्या मंचावरती जातात आणि सगळे आरक्षणाचे जे आहे GR देतात. नाही, हा सगळा ते आपण जे म्हणतो ना ते काय म्हणतात की हा पायघाड्या घालणं. कारण की पहिल्यांदा तुम्ही त्यांना कोणतरी कोर्टात जातंय, तिथं राज्य सरकार भूमिका घेते, आम्ही पाहतो. त्यांना पहिल्यांदा कोर्टाचा आदेश होता की मुंबईमध्ये गणेशोत्सव आहे, तिथं देश विदेशातनं गणेश भाविक येतात. आधी पण मुंबईमध्ये घातपाती कारवाया झालेल्या आहेत, खूप गर्दी होती. त्यामुळं आधीच पोलिसांवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा ताण असतो. त्यामुळं एवढा मोठा लोंढा, एवढे मोठे आंदोलक मुंबईत आल्यानंतर जनजीवन विस्कळीत होईल. तुम्ही त्यांना नवी मुंबईला खारघर येथे जागा सुचवा. 26 ऑगस्टला कोर्ट सांगते. तरी पण राज्य सरकार ज्यावेळेस जे जरांगे वाजत गाजत निघतात त्यावेळेस 1 दिवसाची मग त्यावेळेस कळलं नाही आणि नंतर राज्य सरकार म्हणते की नाही यांनी नियमाटी भंग केला. म्हणजे हे सगळं असं संशयित आहे. सगळे ज्या राज्य सरकारचं जे हे एकंदरीत जी भूमिका आणि एकंदरीत त्यांनी जे काय काय केलंय ना ते आपण पाहिलं तर एकदम संशयित आहे. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, हे असंच आहे. आणि मुळात त्या जरांगेला जो प्रेशर क्रिएट होत होता आणि त्यांनी जे आव्हान केलं होतं समाजाला की आता मुंबईमध्ये या कुणी घरी थांबू नको, त्यामुळं सरकार बॅकफुटला गेलं. आणि मग कोर्टाने तर सांगितलं तो जातच आणि जावाच लागणार होतं, नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला असता. आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सगळ्यात महत्वाचं, या मुद्द्याकडे कोणी लक्ष नाही दिलं. ती जी याचिका होती त्याच्यामध्ये 1 ते 4 जे प्रतिवादी होते, 1 ते 4 जे प्रतिवादी होते ते राज्य सरकार, चीफ सेक्रेटरी, त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आणि 4, 5, 6, 7ला मग जरांगे आणि त्याचे. यामुळं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कुणावर झाला असता? पहिल्यांदा राज्य सरकारवर. त्यामुळं मग ह्यांची चूक झाली, ह्यांनी त्या नियमाचं पालन करून नाही घेतलं. म्हणून मग आता आमच्या अंगावर येऊ नका, कोर्टाने ताशेरे मारू नये. आणि प्लस त्याला जावाई केलं होतं, मग त्या जावाईला असं नाराज करून पाठवणं, मग जावाई रुसून बसेल ना, मग सासरवाडी सगळी रुसेल. म्हणून मग जावायला काहीतरी द्यायचं म्हणून तो GR घाईघाईमध्ये दिला. तो GR कॅबिनेटमध्ये तरी तुम्ही ठेवला का? कॅबिनेटची मंजुरी घेतली त्याला? माझा सवाल आहे. आता ह्या उपसमितीमधले ओबीसी मंत्री हे का भूमिका मांडत नाही बरं? यांनी मांडावी ना. हा GR ओबीसीचं नुकसान करणारा आहे किंवा हा GR ओबीसीचा फायदा करणारा आहे किंवा याने ओबीसीचा फायदाही होत नाही, नुकसानही होत नाही, काहीतरी भूमिका मांडा. तुम्ही गुळणी भरून बसलेत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही तुम्हाला मतं नाही देत का ओबीसीच्या नेत्यांना, आमदारांना, खासदारांना? त्यामुळं मुळात प्रस्थापित समाजाच्या पक्षांच्या अजेंड्याला बळी पडून हे आमचे नालायक ओबीसी आमदार खासदार तोंडावर बोट ठेवून आहेत, तर त्यांना तोंड उघडावं लागेल. दादा, आपण बघतोय की जसं तुम्ही आता सांगितलं की मराठा आरक्षणाच्या वेळी जरांगे पाटील आंदोलन करत होते, त्यांच्या मंचावरती सगळेच खासदार म्हणजे जवळपास सुप्रिया सुळे पासून असतील, त्याचबरोबर प्रकाश सोळंके असतील, संदीप क्षीरसागर असतील, अनेक आमदार खासदार त्यांच्या मंचावरती दिसले होते. परंतु ओबीसी आंदोलनाच्या बाबतीमध्ये ओबीसी खासदार जे आहे ते पुढे येताना दिसत नाहीत. फक्त आज छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार घातला. नाही, तेच तर दुर्दैव आहे. यांना सगळ्यांना काय वाटतं की ओबीसी हा मूळ ओबीसी, व्हीजेएनटी अशा वेगवेगळ्या 450, 450 जातीत विखुरलेला आहे. ओबीसीची एकजूट नाहीये, ओबीसी युनायटेड नाहीये, ओबीसीची एक वोट बँक नाहीये. त्यामुळे हे त्यांचं आमचं म्हणजे ओबीसीचं उपद्रव मूल्य जे आपण न्यूसन्स व्हॅल्यू ते त्यांना वाटत नाहीये. ओबीसी कुणाला तरी आता इलेक्शन लागलं तर कुणाला तरी मतदान करणार असतात,
आणि आम्ही गेलो तर मग सगळं विसरून जातात, आधीचं जाऊन द्या अप्लाय म्हणून देतात. त्यामुळंच आम्ही सामाजिक मागास आहे. आणि जे आमचे आमदार खासदार जे आहेत ते कुठल्या तरी प्रस्थापित पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत, भुजबळ साहेब सोडले तर. त्याच्यामुळे ती बोटचेपी भूमिका आहे त्यांच्या डेअरिंग नाहीये. आणि राहिला प्रश्न जरांगेंच्या आंदोलनात गेलेले जे त्याचे सगळे सोयरे आमदार खासदार मंत्री, त्यांना एक माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय आला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातला, आणि त्याच्यामध्ये ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% जे आधी होतं ते आरक्षण कंटिन्यू झालं. 56,000 जागा आरक्षित राहतात ओबीसीच्या, ग्रामपंचायत पासून महानगरपालिकेपर्यंत. मग हे 56,000 लोकप्रतिनिधी ओरिजिनल ओबीसी जर राजकारणात आले, एस्टॅब्लिश झाले, मग सरपंचाचा म्हणतो नगरपालिका अध्यक्ष होईल, तो महानगरपालिकेमध्ये येईल, मग तो आमदारकीचं तिकीट मागेल. म्हणून ह्या सगळ्यांनी जरांगे रूपी भावला उभा केला, एक स्ट्रॅटेजी ठरवली, एक रोड मॅप ठरवला, आणि ओबीसीचा राजकीय प्रतिनिधित्व त्याच्या बालपणामध्येच म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था लोकल बॉडीमध्येच त्याला छाटून टाकायचं. म्हणजे ते वाढलंच नाही पाहिजे, त्याला फळं लागलीच नाही पाहिजे. त्यामुळं त्याला बाल्यावस्थातच मारण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. आणि या सगळ्यांनी त्यासाठी या जरांगेला ही सगळी रसद पुरवली. कोण रसद पुरवतंय, कोण जेवण पुरवतंय, कोण राहायची सोय करतंय, कोण तिथं जाऊन डोक्यावरून हात फिरवतात. सुप्रियाताई आमच्या त्यांचा जो पक्ष आहे, त्यांचा पक्ष ओबीसींचा कळवळा आला म्हणून मंडल यात्रा काढतोय नागपूरमधनं. हा, आणि सुप्रियाताई इथं येतात. रोहित पवारांना तर खूप कळवळा येतो जरांगेंबद्दल, कारण की त्यांचं पहिलं आंदोलन त्यांनीच सगळं प्लॅन केलं होतं. त्याच्यामुळं सगळे एकच आहेत, सगळ्या पक्षातले हे एकच आहेत, हे दाखवतात एकमेकाला विरोध. फक्त प्रस्थापित समाजाचा वर्चस्मा महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिला पाहिजे, सत्ता आमच्याच ताब्यात राहिली पाहिजे. आणि नाहीतर आम्ही असे 10 वेळा 10 जरांगे उभे करू. मग कुठं एखादं वाईट घटना घडली त्या कोपर्डीसारखी, त्याच्या माध्यमातून आम्ही लाखोचे मोर्चे काढू आणि सांगायचं दिल्लीला चाललोय आणि जायचं गुजरातला, ताईचा निषेध करण्याचा, त्या प्रकरणाचा निषेध करायला मोर्चे काढायचे, आरक्षणाची मागणी करायची. आता जरांगेचं आंदोलन मराठवाड्यात पुरतं होतं ना, ते कसं काही बाकीच्या त्यांच्या मागण्या सगळ्या झाल्या. त्यामुळं सर्वांनी मिळून केलेला वेल प्लॅन, वेल फंडेड, वेल एक्झिक्युटेड हा सगळा जो जरांगे रूपी आंदोलन रूपी जो प्लॅन होता, तो प्लॅन आपल्याला सक्सेस होताना दिसतोय, ओबीसीचं मोठं नुकसान होताना दिसतंय. दादा, आपण बघतोय की आज ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी थेटपणे असं म्हटलेलं आहे की या जीआरच्या मार्फत एक जरी प्रमाणपत्र मिळालं तरी आम्ही थेटपणे उपसमितीच्या अध्यक्षांना त्याच्यामध्ये आरोपी करणार आहोत. हो, 100%. कारण की सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण देणं, सामाजिक मागास ठरवणं हे 102व्या घटना दुरुस्तीने, 105व्या घटना दुरुस्तीने संविधानिक पद ज्यांच्याकडे आहे तो केंद्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग याला ते अधिकार आहेत. त्यांनी ते प्रयत्न केले. तिन्ही केंद्रीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास समजलं नाही. 4 राज्य मागासवर्ग आयोगाने फेटाळलं. 2 मागासवर्ग आयोग, गायकवाड कमिशन आणि शुक्रे कमिशन यांनी त्यांना ठरवायचा प्रयत्न केला. गायकवाड आयोगाचं फेटाळलं. त्यानंतर तेच परत वेगळ्या कव्हरमध्ये आता शुक्रे कमिटीचं आहे आणि ते पण आता हायकोर्टामध्ये आहे. त्यामुळं तुम्ही वारंवार प्रयत्न करताय मराठा समाजाला सामाजिक मागास. मुळात जो समाज पराक्रमी आहे, जो समाज क्षत्रिय समजला जातो, जो सत्ताधारी आहे, जो डॉमिनंट आहे, जो मुंबई थांबवू शकतो, जो मुख्यमंत्र्याला आयमायवरनं शिव्या देऊ शकतो, जो हायकोर्टाला वेढा घालू शकतो, अशा समाजाला तुम्ही मागास म्हणताय. मग आम्ही कोण? त्यामुळं हे जे चाललंय हा घटनात्मक फ्रॉड आहे आणि याचा आम्ही निषेध करतो. पुढची लढाई कशी असणार आहे आता? नाही, पुढची लढाई मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अवेअरनेस चालू आहे. ओबीसी मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, प्रचंड रोष आहे आणि तो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बाहेर निघतोय. आणि ओबीसींना अंडर एस्टिमेट करण्याचं काम राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी, विरोधी पक्षांनी आणि जरांगेला सपोर्ट करणाऱ्या सगळ्या आमदार खासदारांनी केलेलं आहे. पण आम्ही जरी विभागलेलो असेल तरी आमची संख्याचा क्वांटम हा खूप मोठा आहे. 50% आम्ही जवळजवळ 6 ते 7 कोटी आहे.
आणि तो रस्त्यावर आल्यानंतर मग काय होतंय ते आता महाराष्ट्र पाहिलंच. ताई, बघतोय की राज्य सरकारच्या वतीने जी आर काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कुठेतरी ओबीसी आरक्षणाला यामुळे धक्का लागेल असं म्हटलं जातं. 100% आता ससानी साहेबांनी तेच सांगितलेलं आहे की कायमच बघा ओबीसींवर अन्याय होत आलाय, पण आता जे म्हणतात की आमचा डीएनए ओबीसीचा आहे, त्यांनी तर ओबीसींच्या पाठीत खंजीरच खुपसलेला आहे आणि इतका मोठा अन्याय करणारा हा जी आर आहे. आणि याच्या संदर्भात आज आम्ही पुण्यामध्ये फुलेवाड्यावर आम्ही मौन आंदोलन केलेलं आहे. इथून पुढे जर या सरकारला असंच जर वागायचं असेल तर ओबीसी एससी एसटी संघटित होऊन हे सरकारची खुर्ची खाली गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता आमचा पूर्ण मराठवाडा दौरा, पश्चिम महाराष्ट्र दौरा, विदर्भ हे प्लॅनिंग सुरू आहे. आता प्रत्येक ठिकाणी मोर्चे, आंदोलन, उपोषण पण चालू आहे. अंतरवाली सराटीमध्ये उपोषण चालू आहे, नागपूरला चालू आहे. ठिकठिकाणी भुजबळ साहेबांनी आदेश दिलेले आहेत आम्हाला की कलेक्टर ऑफिसला, उद्या आम्ही धाराशिवच्या कलेक्टर ऑफिसला तिथे निदर्शने करणार आहे. असं आमच्या पद्धतीने चालू आहे. पण सरकारला जावाईसारखे वागणूक जरांगेच ऐकायचंय, घटनाबाह्य कारवाई करायची आहे. तो जी आर तुम्ही वाचा. मी महाराष्ट्राच्या तमाम ओबीसींना सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी आधी जी आर समजून घ्या. त्या जी आर मध्ये काय किती मोठी घात झालेला आहे ओबीसींचा आरक्षण संपवलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही सगळे घरी बसता. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान केलेला जरांगे, त्या जरांगेला सरकारने डोक्यावर घेतलंय. त्याच्यामुळे सरकारने सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान केलेला आहे. सरकारला मी सांगू इच्छिते, हे कायमस्वरूपी सत्ता नसते, खुर्ची कायमस्वरूपी नसते. तुम्ही सुद्धा खूप मोठं इंग्रजांप्रमाणेच ओबीसींवर अन्यायच केलेला आहे. काय सांगाल? थेटपणे जी आर काढलाय, ओबीसी आरक्षणावरती गदा आली. या बाबतीत मी फक्त एक ओबीसी म्हणून, ओबीसीचा एक घटक या निमित्ताने मी एवढंच बोलू शकतो की आज तुम्ही महाभारतामध्ये बकासूर नावाचा राक्षस पाहिला असेल. आज 450 जातींसाठी एक ताट सरकारने बाबासाहेबांच्या रूपाने आम्हाला दिलेलं होतं. आज त्या ताटाच्या ऐवजी ह्या एका माणसाला, एका जातीला अख्खा ताट दिलेला असताना त्या ताटाला लाथ मारून हा बकासूर म्हणतोय की मला ह्या 450 जातीमध्येच खायचंय. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या मागचा हेतू एकच सिद्ध होतो की या 450 जातींना उपाशी मारायचं. कारण बकासूर काय खातोय तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे. पण या बकासुराला चेक अँड मेट करण्यासाठी मंगेश ससाने, मृणाल डोले, लक्ष्मण हाके यांच्यासारखे हजारो भीम आता रस्त्यावरती उतरतील आणि या बकासुराचा निश्चित पाडाव करतील याची मला खात्री आहे. खरं तर आपण बघतोय की समता भूमी, ज्या ठिकाणी महात्मा फुले यांनी सामाजिक समतेची ज्योत पेटवलेली होती, त्याच ठिकाणी ज्या पद्धतीचा जी आर राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आलेला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा एक महत्वाचा जी आर राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आलेला होता आणि त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी ओबीसी संघटनांच्या वतीने समता भूमी या ठिकाणी सकाळपासून काळ्या फिती बांधून मूक आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न दोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.